संगती दुर्जन संगती सोडून दुर्मती संचन संगती नित्य धरा श्रीहरीचे मनी पाय धरा नियतार पाय धरा म्हणावा जय जय भगवान सुखाचे सदन धेडे जाळीला मदनत्याचे अंतर अहो राम राम अहो राम राम जन सज्जन विश्राम साधकाचे निज धाम गीता फुले अखंडित निज ध्यास बोले भागवती हव्यास हरि भजने करा हीरवदार सुंदर कीर्ती जाणत से सुरवर म्हणावा जय श्री गुरुदेव विनंती करतो श्रीफळ वाढवावे. अवधूत चिंतन श्री कार्यक्रमाची सुरुवात स्वागत पद्धतीने होते. मी पुढील निवेदनासाठी सौ उमा उर्फ सुरभाताई कुलकर्णी यांच्याकडे माहिती देतोय. धन्यवाद. स्वागत गीत सादर करताय सुशीताई रेमणे, उषा आठले आणि पद्मा सरदेश पंडित. स्वागत सकलांचे करूया स्वागत सकलांचे मंगल दिन आज उदेला मंगल दिन आज उदेला या तुम्ही येथे जमला या येथे जमला भाग्य आमचे करो भाग्य आमचे करूया स्वागत सकलांचे करूया स्वागत सकलांचे थोर थोर या शून्य जनांचे थोर थोर या शून्य जनांचे गुणवंतांचे कुलीन गुणांचे गुणवंतांचे कुलीन गुणांचे मंगल समयाचे तुम्ही हो मंगल समयाचे करूया स्वागत सकलांचे करूया स्वागत सकलांचे विनम्र सकला बाल स्वभावे विनम्र सकला बाल स्वभावे वृद्धिंगत हे प्रेम सावे वृद्धिंगत हे प्रेम सावे सार्थक हो आमचे होईल सार्थक हो आमचे करूया स्वागत सकलांचे करूया स्वागत सकलांचे गुरुला वंदुनी सद्भावाने स्वागत सकलांचे करूया स्वागत सकलांचे. गजवदन
वै शस्त्रदेशार्थहाती धरावे पितावेर सोलारणी भावनाय तुझ्या रक्षणातू तरे सिद्ध होई सदा संकटी देव भावूया अवतारी मानवाने कसा अगदी चिरंतन जन्म घेतला आहे नाही आपल्या शौर्याने आपल्या कर्तृत्वाने आपल्या पावित्र्याने आणि आपल्या गुणाने या भूमीची शान वाढवली आहे अशी या भूमीची लेकरं जेथे अशोक जन्मला जेथे राणा प्रताप वाढला त्या या महाराष्ट्र पवित्र भूमीवर पण काळ बदलला दैव बदललं बघता बघता या रामराज्याचा सूर्य झाकोळला मोगलाई निजामशाही आदिलशाही फौजेनं भूमीवर धुमाकूळ घातला त्या शाही फौजेचे मनसुबे इतके खतरनाक होते की त्या नुसत्या शंकेनं सुद्धा सरदारांची घरे मुलूक मैदान तोफेने उडवली जायची गोर गरिबांना कष्टाची भाकरी खाता येत नव्हती ब्राह्मणांना संध्या स्नान क्षत्रियांना पराक्रम गाजवता येत नव्हता तुळजापूर काशी विश्वेश्वर सारखी मंदिरे उद्ध्वस्त होत होती भर दिवसा लेकी सुनांची अब्रू रस्त्यावर लुटली जात होती त्यांच्या किंकाळ्या त्यांचे आक्रोश त्यांनी दिशा सुंद झाल्या होत्या स्वार्थ लाचारी मत्सर हेवेदावे गुलामी फितुरी विश्वासघात यांनी सारा सह्याद्री हादरला आणि त्यावेळी प्रतिपश्चंद्र लेखेव यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसूनो शिवशेष पुत्रा भद्राय राजते असा जाणता राजा प्रकटला दुश्मन तो शिवा जैसा हो असं खुद्द औरंगजेबानं म्हटलं असा निश्चयाचा महामेरू बहुत जनांची उठावी अखंड स्तुतीचा सागरो श्रीमंत यशवंत कीर्तिवंत गुणवंत सामर्थ्यवंत जाणता राजा क्षत्रिय पर्यंत प्रतिपालक श्री शिव छत्रपती सिंहासनाधीश्वर छत्रपती
लाईट ऑफ कर. आमची कीर्ती बेफाम भले भले लपला गाम त्याला कोण घाली सण दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार चालक पुकार कुणी घेईन पुढाकार साऱ्यांनीच मानली हर. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हमला आएंगे शिवाजी को आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचे अफजल खान. जिथं जागत जणू सैतान खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडण. मरब्बा सुभानअल्लाह कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचे घोड दळ पायदळ फौज फाटली बकळ अंगी 10 बळ पाहणारा कापी चळचळ. खेचीत खानाची फौज निघाली. गावं लुटली देवळं उद्ध्वस्त गेली. आया बहिणींची अब्रू लुटली. कोण रोखणार आहे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला. अशा वाघिणीचा त्यो छावा अशा वाघिणीचा त्यो छावा गनिमाला कसा ठेसावा डोक्यात गणी मेकावा भेटीचा धाडा सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान झालं बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करमतीची त्या असं नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची अजी जी 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 करील काही कल्पना युक्तीची अजी जी 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 जी.
सासूबाई बापकट करील एवढी मोठी मोत्यांची नथ मी घालायला लावीन तुला मी घालायला लावीन मला नको तुमची मोत्यांची नथ मी चमकीच घालेन सासूबाई चमकीच घालेन एवढी मोठी मोत्यांची कुडी मी घालायला लावीन तुला मी घालायला लावीन मला नको तुमची मोत्यांची कुडी मी झुमकेच घालेन सासूबाई झुमकेच घालेन हिरवी इरकली नऊवारी साडी नेसायला लावीन तुला मी नेसायला लावीन मला नको तुमची नऊवारी साडी मी जीन्स पॅन्ट घालीन सासूबाई जीन्स पॅन्ट घालीन एवढा मोठा कोल्हापुरी ड्रेस तुला घालायला लावीन तुला मी घालायला लावीन मला नको तुमचा कोल्हापुरी साज मी नेकलेस घालेन सासूबाई नेकलेस घालेन माझ्या जुन्या गोठ पटल्या घालायला लावीन तुला मी घालायला लावीन मला नको तुमच्या गोठ पाटल्या मी कंगन घालेन सासूबाई ब्रेसलेट घालेन व्यायामासाठी जात्यावर ते दळायला लावीन तुला मी दळायला लावीन मला नको तुमचे जात्यावरचे दळण मी फिरायला जाईन सासूबाई मम्मी आपलं जाईन सायंकाळी शुभम करोती म्हणायला लावीन तुला मी म्हणायला लावीन मला नको तुमचे शुभम करोती सिरियल पाहिजे वर्षा सरदेश पांडे, वैशाली सरदेश पांडे, चित्रा सरदेश पांडे, सुमा सरदेश पांडे, वंदना रेमणे, माणिक नवाथे आणि आदिती मोघे या भाग घेतील. राधिके जरा जपून जा तुझ्या घरी आज गोकुळात
अरे जर सूत बोलायशी मग पुढे हात सांगेल धरायला वाटचल बाहेर मुकात उगी वळवळ करतोय की तुला शिकवीन चांगलाच धडा तुला दाखवते बघ चोरा तू बक्षीलच माझा तोडा ओहो आहा ओहो आहा हाऊ स्वीट लवली चार्मिंग ब्युटी हाय समदे धरत्यात मंजूच बाय तुटल्या मनी घोडवीत घोडणार तरण्या पोरांचा दारात खंडा हाय मंजू हाय दिलीप ओ हाय मंजू हाय फिलिप मंजू बेन केम छो कम गो हँगिंग गार्डन आय बेग युअर पार्टन कुणी आणतील सिल्कची साडी कुणी देतील मोत्यांची पुडी कुणी घालतील फुलांचा सडा तुला शिकवीन चांगलाच धडा मग कुठून सैल एक राजकुमार सफेद घोड्यावर होऊन स्वार नजरेला चिखडलं तर नरम झटक्यात माझ्या पायात पडा म्हणाल राणी तुझ्यावर झालोय फिदा क्या खूबसूरती आहे कैसी अदा माग काय हवंय ते माग प्यारी माझ्यावरती धरू नकोस रा म्या मात्र गावकीच बोल मनाची गाठ हळूच खरं गालावर चढा लाजेची लालीने नजर जाईल ऐकतच खाली म्हणून त्याला हे काय असं अहो गावात उगीच होईल असं कोपडा पातळ सरण्याची धावलं टिपीने धरत दर्याची हाव अहो हिऱ्याच्या काठाला सुतळीचा तोडा आणि गटराच्या पाण्याला काही सोन्याचा गडा राजाची रातात बसून मानाल कसं बिकर पण हो आमची सून दरबारी धरत्यात मुठीत नाग म्हणत्यात म्हणजे त्या राजाचा मान तरी ना तोंडा बांधार रांगोळा काढा त्या अष्कर शिकवीन चांगलाच धडा मग मंजू म्हणत महाराज आहे का त्या अशोक मास्तरांना बेड असतो शिशीचरच तिच्या कानात वाटा लाख सुनीनं गांधरच छाटा मास्तराला गाड्याच्या शब्दाला जोरानं पाटलं काढून चापकारच पडा महाराज म्हणतात भला हुशार ढाळून द्या घोडेश्वर राजाचं शिकवणी धरतील तुला पडशील पाहिजे सोडू मला धरशील बाळ लोळशील कसा रडो धराशील कसा डसा तुझं समजका रंगावर येणं मग आता गप तुझ्या कर्माची फळं चुरुचुरीची बेला कायम चढाळ महाराज म्हणते आले त्याची गर्दन तोडा जाऊ द्या महाराज गाडीबाला सोडा तू म्हणशील मंजू देवी अगं तुला आलो शरण मी म्हणत शरण आल्यावर कधी देऊ नये म्हणत देवाची छाया
Hey,
आणि तिला आमच्या मायेची उबच दिली असती. थोडी धिटाई दाखवून ती नुसता हात पुढं करती तरी तो हात हाती घेण्यासाठी आम्ही आभाळाशी देखील टक्कर दिली असती. पण आम्हीच कम नशीब म्हणून कवडीमोल जिण्यावर लाथ मारून मृत्यूच्या महाद्वारातून ती दिमागात निघून गेली आणि आमच्या वाट्याला उरली फक्त वेज. प्रत्येक वेळी आसमानातल्या चंद्रबिंबासाठी हात पसरायचे आणि सर्वस्व पणाला लावून झेप घ्यायची, असं कसं बरं करून झालंय? थोडं रीतिरिवाजाकडे पाहायला नको का? आम्ही घालू दिली नाही पाडू तो रिवाज, अशी राजसत्ता हाती असताना रीतिरिवाजांची माताबरी तुम्ही आम्हाला सांगता. शुद्धीकरणाची रीत महाराजांनी लोकांच्या घरी उतरवलीच की नाही. माताबड मुत्सद्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी काशीहून जागा पट्ट्यानं आणून महाराजांनी राज्यारोहणाचा सोहळा पार पाडलाच म्हणजे आपल्यावर अष्टग्रहांची वक्रदृष्टी झाली असावी. एरवी एवढ्या सरळ गोष्टीत आपणास वाकडेपणा का दिसावा? खरं बोलला. अष्टग्रहांचीच आमच्यावर वक्रदृष्टी झाली. आज नव्हे, आमच्या जन्मापासूनच जन्मदात्री आई आम्हाला पाण्यात टाकून निघून गेली. थोरल्या मासाहेबांची पाकळकर आम्हाला जाण येण्यापूर्वीच तुटून पडली. आणि आबासाहेब त्यांची तर जन्मापासूनच आमच्यावर गैरवर. असं का बोलता आपण? महाराजांची आपल्यावर माया नाही असं आपण समज का करून घेतला आहे? समज युवराज्ञी, तुम्ही तो केवळ एक समज मानता. तुम्ही थोरा घरी जन्मला, माता पित्यांच्या मांडीवर तुम्ही लाडात वाढला. आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून तुम्ही आजवर खाटामाटात रायगडावर वावरला. पण आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला दाग. आमच्या मनावर कोरली आहे त्यांच्या ओठावरील सुंदर जरा. आमच्या पोटात कालवत आहे त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली तरी अजूनही रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं.